विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। साथियों, जय भीम, जय शिवराय, जय मूल निवासी। आज आपण मराठवाडा दौऱ्याअंतर्गत आंबेडकर लॉ कॉलेजमधील वसतिगृहाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या वसतिगृहाचा इतिहास असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहाची निर्मिती करताना या वसतिगृहाची जे स्ट्रक्चर आहे हे आपल्या जुन्या संसदेच्या स्ट्रक्चरला समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून या हॉस्टेलची निर्मिती केलेली आहे। या हॉस्टेलमध्ये जो विद्यार्थी राहील तो विद्यार्थी संसदेची पायरी चढत आहे असं त्याला भासलं पाहिजे आणि उद्या चालून त्याच्यामध्ये संसदेमध्ये जाण्याची, म्हणजे या देशाची शासक बनण्याची एक प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। या मोठ्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हॉस्टेलची निर्मिती केली होती। पण आज आपण बघतोय हे हॉस्टेल एकदम निकृष्ट दर्जाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेले आहे। हॉस्टेलची पडझड झालेली आहे आणि या व्यवस्थेचे, या प्रशासनाचे या हॉस्टेलकडे, या वास्तूकडे लक्ष नाही आहे। हे एक आंबेडकरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक एक ठिकाण आहे आणि आपण बघू शकता की याची कशी पडझड झालेली आहे। खिडक्यांची काचे फुटलेले आहेत, इमारतीला भेगा गेलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या हॉस्टेलची पडझड झालेली आहे। सोबतच इथे गवत वगैरे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसू शकते। आपण जर समोर गेलो तर आपल्याला दिसेल की इथं जे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रूमची व्यवस्था आहे तिथे देखील अनेक प्रकारे रूमची व्यवस्था ढासळलेली आहे। बऱ्याच ठिकाणी कौल जे आहेत हॉस्टेलचे ते तुम्हाला तुटलेले किंवा त्याच्यामध्ये छिद्र पडलेले दिसू शकतात, जेणेकरून पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पाणी जे आहे हे खाली येत असावं असा अंदाज आहे। आता जर तुम्ही इथे आजूबाजूला एरिया बघितला तर जे गवत आहे हे गवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाढलेलं दिसते आणि आजूबाजूला जे आहे ते रिकामी जागा आहे। आता इथे जर समजा जनावर वगैरे, एखादं साप वगैरे जर आलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर ते चावलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी इथे परिस्थिती उपलब्ध झालेली आहे। इथे समोर तुम्ही बघू शकता की जे आंबेडकरांनी जे स्ट्रक्चर आपल्या संसदेच्या डोळ्यासमोर ठेवलं होतं त्याच प्रकारे या हॉस्टेलची निर्मिती केलेली आहे, जेणेकरून याचं राऊंड शेपमध्ये या हॉस्टेलची निर्मिती केलेली आहे। याला एक प्रकारे संसदेचं रूप देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि इथून आपण जो आता पायऱ्या चढून आलोत, या पायऱ्या चढताना विद्यार्थ्याला संसदेच्या पायऱ्या चढल्याचा अनुभव आला पाहिजे। या प्रकारे या हॉस्टेलचं बांधकाम जे आहे ते आंबेडकरांच्या माध्यमातून करण्यात आलेले। इथे आपण बघू शकता त्या हॉस्टेलची एक मॅप जो आहे आपल्याला इथं पाहायला भेटतो। सोबतच आता आपण हॉस्टेलमध्ये पडझड झालेली आहे, एवढी सुंदर वास्तू आहे। आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जी ज्योत संभाजीनगरमध्ये पेटवली होती आणि विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हे वसतिगृह निर्माण केलं होतं। या वसतिगृहामध्ये आंबेडकर लॉ कॉलेजचे विद्यार्थी राहावेत आणि कुठेतरी समाजामध्ये एक लीडरशिप निर्माण व्हावी, समाजाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये शिकून मोठे झाले पाहिजे आणि समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता। पण इथे बघू शकता तुम्ही काचे सगळे पडलेले आहेत आजूबाजूला। हे मध्ये रूमची जी अवस्था आहे तुम्ही बघू शकता, अतिशय बेकार अवस्था या रूमची झालेली आहे आणि सर्व हॉस्टेलमधील रूमची अवस्था अशीच आहे। आता वरतून कौलं बऱ्याच ठिकाणी तुटलेले आहेत, तिथून पाणी खाली पडू शकतं आणि पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो। सोबतच इथे फॅनची सुद्धा व्यवस्था आपल्याला पाहायला भेटत नाही आणि आजूबाजूला एकदम दुर्गंधी पसरलेली आहे। सगळीकडं खिडक्यांचे जे काचं आहेत ते तुटलेले दिसतात आपल्याला इथं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणि घाण इथे दिसते। आता हे हॉस्टेलमध्ये एकदम बेकार अवस्था आपल्याला पाहायला भेटते। आजूबाजूला बघू शकता इथे आता खिडक्या आणि काचं वगैरे नसल्यामुळं आणि इथं बाहेर एकदम आता जंगल सुरू होते या साईडला। आता या जंगलामधून जर समजा एखादा साप किंवा एखादा विंचू वगैरे जर असे विषारी प्राणी जर आतमध्ये आले आणि विद्यार्थ्यांना जर चावले तर विद्यार्थ्यांच्या जीवावरती धोका निर्माण होऊ शकतो। आजूबाजूला बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि गवत या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो। सोबतच विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे, जसं इथे वेळेवर पाणी
पुरवलं जात नाही. इथे जेवणाची सुविधा नाही आहे. जेवण विद्यार्थ्यांना बाहेरून मागवावं लागते किंवा रूममध्ये बनवून खायला लागते. आता शिकायला आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षण सोडून हे जर समजा जेवण बनवणे किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जर त्यांचा वेळ जास्त जात असेल तर तो विद्यार्थी शिक्षणावर कसं फोकस करणार. सोबतच या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद केला तर आम्हाला असं कळालं की या ठिकाणी जो फंड येतो तो फंड विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही किंवा या हॉस्टेलचं दुरुस्ती करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जात नाही. सोबतच या हॉस्टेलला वॉर्डनसुद्धा नाही आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवायला किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकायला या ठिकाणी कोणीच तुम्हाला दिसणार नाही. वारंवार विद्यार्थी कंप्लेंट संस्थेच्या प्राचार्यांकडे करतात, पण त्यांच्या कंप्लेंटची दखल घेण्यासाठी तो आपल्याला कोणीच उपलब्ध दिसत नाही. विद्यार्थ्यांसाठी मेडिकलची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध नाही आणि मेडिकलचा जो फंड सरकारकडून दिला जातो तो देखील विद्यार्थ्यांना इथे दिला जात नाही. तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये या हॉस्टेलमध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि हे हॉस्टेल एक प्रकारे शिक्षणाची एक ज्योत आंबेडकरांनी पेटवली होती या हॉस्टेलच्या माध्यमातून. आणि या एरियामध्ये जे कॉलेजेस आहेत, मिलिंद महाविद्यालय असेल, बाजूला आंबेडकर लॉ कॉलेज आहे, पुढे PS इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, या सगळ्या शिक्षणाच्या वस्तीमध्ये आंबेडकरांनी शिक्षणाची ज्योत पेटवून विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय SC ST OBC विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये घेऊन येण्यासाठी आणि समाजाचं नेतृत्व करण्याच्या लायक बनवण्यासाठी हे ज्योत पेटवली होती. पण ती ज्योत कुठेतरी आपल्याला विस्ताना दिसत आहे आणि यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र लेवलची मराठवाडा विभागामध्ये रॅली प्रदर्शन आपण करणार आहोत. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय मूलनिवासी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.